नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे 3:30 वाजता आज. कारण आज आहे आमच्या सासू सासऱ्यांचं श्राद्ध. तर त्यासाठीची तयारी चालू आहे आणि मम्मीला बोलवून घेतले मदत करण्यासाठी. तर 3:30 वाजता मम्मी उठली आणि त्यानंतर मी पण उठले आणि सर्वात आधी डाळ शिजायला ठेवलेली आहे. आम्ही रात्री काही करत नाही, सकाळी उठल्यानंतरच सर्व स्वयंपाक असतो तर तो करून घेतो पुरणपोळीचा. सर्वांना पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागतो आणि इथं पुरण करायला घेतले मम्मीनं आणि त्यानंतर मी माझं आवरायला गेले. ती पुरण करते तोपर्यंत आणि त्यात श्रीला पण थोडं बरं नाही, ताप आलाय, त्यामुळे ती पण अधूनमधून उठते. तर तिला पण बघत बघत चालू आहे दोघींचं काम करायचं. आणि आम्ही सासू सासऱ्यांचं एकत्र श्राद्ध करतो कारण एका वर्षामध्येच दोघं पण एक्सपायर झालेले आहेत. त्यामुळं आम्ही एकत्रच करतो. त्यामुळे पूर्ण म्हणजे जोड वगैरे बोलवून आम्ही जेवण घालतो. त्याचबरोबर इथं आता चालू आहे भेंडी करायची आणि ही देशी भेंडी आहे. आमच्याकडं देशी भेंडीच लागते पूजेला. तर देशी भेंडी आणि एकीकडे मी गवारी ठेवलेली आहे. कांदा लसूण न घालता करतात भाज्या या. तर नुसतं तेलामध्ये छान असं फ्राय करायचं आहे आणि तिखट मीठ कूट कोथिंबीर वगैरे घालून छान असं भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने भाज्या केल्या जातात आमच्याकडे. तर इथं तेच चालू आहे. दोन्हीकडे एकदम ठेवल्यामुळे एकदम दोन्ही भाज्या होऊन जातील आणि मम्मी खाली कणिक पुरण वगैरे करते. तर तोपर्यंत इकडं माझं हे काम करायचं चालू आहे आणि पटपट भेंडी झाली आणि गवारीला थोडं पाणी ओतून थोडा वेळ लागतो शिजायला, तर ती शिजायला ठेवलेली आहे भेंडी. जेव्हा माझे सासू सासरे वारले तेव्हा माझे मिस्टर होते 3रीमध्ये आणि नंदुबाई होत्या 7वीमध्ये आणि आणखीन एक माझे मोठे दीर होते. तर ते पण एक्सपायर झालेले आहेत. तर नंदुबाई आणि मिस्टर असे आता दोघेच आहेत. तर मिस्टरांना त्यांच्या आत्याने सांभाळलेलं आहे, मुंबईला होत्या. त्यामुळे ते मिस्टर पण पूर्ण शिक्षण नोकरी वगैरे मुंबईलाच झालेली आहे आणि आत्ता आम्ही इकडं गावाकडं आलेलो आहोत. आणि नंदुबाईंना सांभाळी आजींनी. मिस्टरांच्या आजी होत्या, तर आजी आणि आमच्या ताई अशा दोघी राहत होत्या. तर आमच्या मिस्टरांच्या आजींचं पण 2005मध्ये एक्सपायर झालेले आहेत. कॅन्सर झाला होता त्यांना. तर एक्सपायर झाल्यानंतर नंदुबाईंचं लगेच लग्न लावून दिलं. त्यामुळं घर बंदच होतं बरेच वर्ष. त्यामुळं श्राद्ध वगैरे काहीच घातलं नव्हतं आणि लग्न झाल्यानंतर पण आम्ही बाहेरच होतो मुंबईला. त्यामुळे तिकडं पण आम्ही काय म्हणजे बाहेर काय नाही केलंच नव्हतं लग्न झाल्यानंतर. आणि जेव्हा इथं राहायला आलो आम्ही या घरामध्ये, तर त्यानंतर आम्ही हळूहळू करायला चालू केलेलं आहे. तर इथं तेलपोळी मम्मी करत आहे. आमच्याकडं तेलाच्याच पोळ्या केल्या जातात, पिठाच्या पोळ्या कोणीही करत नाही. तर अशा पद्धतीने आमची मम्मीच्या टम्म फुगलेल्या पोळ्या छान होतात. तर तिला पोळ्या करायला बसवले आणि माझं बाकीचं जे काम असतं वरचं, तर ते चालू आहे. भांडी धुवायचं, झाडायचं, मुलींना बघायचं, त्यांचं आवरायचं, पूजेचं साहित्य काढायचं. तर असं सगळं चालू आहे एकदम. आणि दुसरं कोण मदतीला घरी नसल्यामुळं मम्मीला बोलवलं की येते. त्यामुळं तिचं चालू आहे पोळ्या करायचं. आणि तेलपोळी करण्यासाठी कणिक व्यवस्थित एकदम सॉफ्ट असं ओढली तर ताणली गेली पाहिजे, अशा पद्धतीने मळली तरच छान अशा पोळ्या होतात मऊ लुसलुशीत. त्यानंतर मी देवघर स्वच्छ करायला घेतलेलं आहे आणि पूर्ण देवघर रिकामं केले आणि पूर्ण व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं, स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतलेलं आहे. आणि हा ब्रश फक्त देव स्वच्छ करण्यासाठीच मी वापरते. प्रत्येक वेळी ब्रश नाही वापरत मी, लिंबाच्या सालीनंच हे करते, परंतु कधी कधी निघत नाही तर त्यावेळी फक्त मी ब्रशचा वापर करते, नाहीतर मी लिंबाच्या सालीनंच स्वच्छ करते. तर गडबडीच्या वेळी अशा वेळी करते मी अशा पद्धतीने स्वच्छ. तर इथं देवपूजा चालू आहे करायची. आणि ही वेळ आहे सकाळी पहाटे 5 वाजलेले आहेत आणि त्यावेळी देवपूजा चालू आहे. आणि मी रेग्युलर अशा पद्धतीने कलश पूजन करते कारण मला आवडतं कलश पूजन करायला. तर मी रेग्युलर अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर नारळ वगैरे छान असा सजवून ठेवायचा. तर हा नारळ आहे तर तो मी 6 महिन्यातून बदलते आणि हा नारळ जिथं आपले कुलदेवी कुलस्वामिनी असते किंवा देवाच्या ठिकाणावरून आणायचा आणि जाताना नदीमध्ये विसर्जन करायचं जेव्हा विसर्जन करणार असतो त्यावेळी. तर अशा पद्धतीने हे कलशमधील नारळ पुजायचा असतो. तर तो मी नारळ नेहमी आमचा कुलदैवत आहे नाईकबा, तर नाईकबाला जाताना बरेच वेळ
अमावस्या किंवा पौर्णिमेला बऱ्याच वेळा जातो, तर गेलो तर 6 महिन्यातून एकदा बदलतो आणि कलशमध्ये नारळ वरचेवर बदललाच पाहिजे 6 महिन्यातून एकदा तरी. तर अशा पद्धतीने देवपूजा चालू आहे आणि एवढ्या लवकर काही फुले वगैरे कुठंच मिळणार नाहीत. त्यामुळं फक्त देवपूजा करून घेतली आणि सकाळी 8 वाजता फुलं मिळतात. तर त्यावेळी आणल्यानंतर मी फुले वगैरे घातली. तर त्यावेळी काही शूट करता आलं नाही. तर अशा पद्धतीने पूजा साधी सोपी केलेली आहे. कारण फुलांच्या शिवाय तर देवपूजा काय अपूर्णच दिसते. तरी पण आता एवढ्या लवकर काही फुलं शक्य नाहीत आणि वरती पण कुंडीत झाडं वगैरे बरेच आहेत. परंतु नेमकं आज कोणत्याही झाडाला फुलं लागलेली नाही आहेत. त्यामुळे फुलंच नाहीत आज देवाला. तर इथं पूजा करून घेते तोपर्यंत मम्मीच्या पोळ्या वगैरे करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर जे पूजेचं आहे तर स्वामी लवकर 7 वाजता येतो म्हटलेले आहेत. त्यामुळं भरभर आवरायचं चालू आहे. कारण 7 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक, पूजेचं साहित्य काढून ठेवणं, बाकीचं आवरणं, झाडायचं, पुसायचं तर ते त्या वेळेपर्यंत आवरून घ्यावंच लागतं. आणि इथं देवापुढे रांगोळी काढते आणि स्वस्तिकच्या 7 प्रकारच्या रांगोळ्या कशा पद्धतीने 7 प्रकारे स्वस्तिक काढता येतं. त्याच प्रकारे 7 प्रकारची शुभचिन्हे त्याचे 2 पार्ट मी केलेले आहेत. तसेच रांगोळीचे आणखीन व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर नक्की जाऊन व्हिजिट करा. त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे रांगोळीच्या व्हिडिओजना. जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की रांगोळीचे व्हिडिओ पहा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि इथं मी कटाच्या आमटीची तयारी करते. तर इथं कांदा भाजून घेते आणि कांदा घातले की खूप छान टेस्ट पण येते आणि तरी पण छान अशी काळसर तरी येते. तर लसूण घातलेला आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जिरं, तीळ घालायचं आहे आणि ते पण छान असं भाजून घ्यायचं आहे. लगेच जिरं आणि तीळ घालायचं नाही कारण घातल्यानंतर ते लगेच तडतडतं. त्यामुळं कांदा भाजत आल्यानंतर घालायचा आहे आणि त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं सेपरेट भाजायचं कारण नाहीतर करपतं एकत्र सर्व केलं तर. तर खोबरं पण छान भाजून घेतले आणि इथं श्री उठली आणि तिला ताप आला आहे. तर आईनंच घेऊन बसलं पाहिजे म्हणून मांडीवर घेऊन बसली आई. तर सगळं एकदमच असतं मुलांचं. घरातील काहीतरी कार्यक्रम असला की काय ना काय तर चालू असतंच. तर इथं मम्मी घेऊन बसले तोपर्यंत मी आमटीला फोडणी टाकते आणि तो सर्व मसाला एकत्र करून वाटण करून घेतलेला आहे. जो मगाशी पूर्ण सर्व फ्राय केला आहे तर त्याचं पूर्ण वाटण करून घेतले. तेलात कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर हे वाटण घालायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे तेलामध्ये पण. कारण आधी भाजलेलाच असतो परंतु तेलामध्ये पण छान असा भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता मी आधी विसरलं त्यामुळे नंतर कढीपत्ता घातलेला आहे. तर तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिखट, मीठ, कोथिंबीर आणि जे आपला जो मसाला असतो तर तो घालून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने साधी सोपी कटाची आमटी खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मसाला करून. तर इथं मसाला सर्व घातलेला आहे आणि बाकीचा पसारा पण भरपूर आवरायचा आहे. कारण अशा प्रकारे जर स्वयंपाक करायचा असेल तर आपल्यात पसारा पण भरपूर होतो. ही येळवण काढून ठेवलेली आहे, येळवणी म्हणतात. तर ती काढून ठेवली होती तर ती घातलेली आहे आणि त्यामध्ये गरम पाणीच ओतायचं आहे. थंड पाणी ओतायचं नाही कारण छान असा कट येत नाही. ती कटाची आमटी करतोय तर त्याला कट पण आला पाहिजे. कटाची आमटी साठी गरम पाणीच ओतायचं. त्यानंतर कोथिंबीर घेतली. कोथिंबीर चिरायची राहिली होती तर कोथिंबीर चिरून घेते आणि त्यामध्ये घालणार आहे. आणि मम्मी आल्यामुळे पण बरीच कामं माझी खूप सोपी झालेली आहे. कारण पुरणपोळीसाठीच खूप वेळ जातो. तर तिनं सर्व पोळ्या केलेल्या आहेत. पुरण करून पोळ्या केलेल्या आहेत. त्यामुळं तो माझा बराचसा वेळ वाचलेला आहे ते आल्यामुळे तिच्या मदतीमुळे. आणि इथं ज्ञानूचं आवरायचं चालू आहे कारण स्कूल असल्यामुळं तिचं पण आवरून पटपट तिला पाठवायचं आहे स्कूलला. पप्पा सोडायला गेलेले आहेत आणि इथं भाजी वगैरे जी शिल्लक राहिली होती करायची तर ती नीट करायचं चालू आहे आणि श्री काय आईच्या मांडीवरून हलायला तयार नाही. तर त्या दोघींना बसवले एका जागी आणि मी भजी कुरवडी वगैरे माझी करायची राहिली होती तर ती करायला घेतली आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत आत्ता आणि बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता भजी कुरवडी सगळ्या शेवटी ठेवली होती. स्वामींनी सांगितलं होतं 7ला येणार, खरं काय त्यांचा अजून पत्ता नाही आणि फोन पण नाही.
तर येतील तेव्हा येतील, आपली तयारी आपण करून ठेवली की मग कधीही स्वामी आले की सगळं तयार असले की टेन्शन नसते. त्यामुळं सर्व भरभर करायचं असतं, कारण स्वामी आले की सगळं तयार लागतं, नाहीतर मग त्यांच्याकडे काही एवढा वेळ नसतो की ते थांबतील. त्यामुळं आधी तयारी करून घ्यावीच लागते आणि जेवढ्या शक्य आहे तेवढं लवकर उठून ही तयारी करावीच लागते. तर इथं भजी झालेली आहेत आणि इथं आता मिस्टरांनी देवाला फुलं आणलेली आहेत, तर ती घालायची चालू आहेत. कारण फुलांशिवाय काही देवघर मला तर काही बरं वाटत नाही. त्यामुळे आधी देवाला फुलं घालायची. तर ज्ञानूला सोडायला गेल्यानंतर तसंच मंडईत जाऊन फुलं आणली मिस्टरांनी. तर फुले घातली आणि त्यानंतर फोटो वगैरे काढून व्यवस्थित छान पुसून ठेवले, कारण आम्ही अजून फ्रेम लावलेले नाही आहेत. तर ते तसेच फोटो ठेवू नयेत, कारण कुणाकुणाचे लावायचे असतं, कारण बरेच जण लावू नका म्हणून सांगितलं होतं. खरं आता आम्ही लावायचा विचार केलेला आहे, कारण ते सासू-सासऱ्यांचे जे 2 फ्रेम आहेत, तर ते दोघांचं एकत्र फोटो करून एकच मोठी, जशी आजी सासू-सासऱ्यांची एकच फ्रेम आहे, तर तशीच सासू-सासऱ्यांची पण एकच फ्रेम अशा पद्धतीने करून घेणार आहे. आणि म्हणजे जास्त फोटो दिसणार नाहीत, कारण असे 4-5 फोटो लावले पाहिजे, आजी सासू-सासरे, सासू-सासरे आणि दीर. तर अशा पद्धतीने सासू-सासऱ्यांचा पण एकत्रच फ्रेम करून फोटो करणार आहे, म्हणजे व्यवस्थित लावता पण येईल आणि खूप फोटो असं हॉलमध्ये वगैरे दिसणार नाहीत. तर त्यामुळेच लावले नव्हते बरेच दिवस झालं. तर असा विचार केलेला आहे आता, तर ती फ्रेम आम्ही करायला टाकणार आहे. आणि ही फ्रेम खूप म्हणजे जेव्हा एक्सपायर झाले तेव्हापासून आणि ठेवूनच होते. आता आमचं 15 वर्ष घर बंद होतं, तर ही फ्रेम इतकी छान राहिली, अगदी काहीही झालेलं नाही, कीड नाही वगैरे, इतकी छान फ्रेम राहिलेली आहे. तर फ्रेम आहे तीच ठेवणार आहे आणि आतील फोटो फक्त एकत्र करून घेणार आहे. तर असा विचार केलेला आहे, बघूया. तर स्वामी आलेले आहेत आणि इथं नैवेद्य वगैरे काढलेले आहेत आणि पूजा वगैरे पिंड वगैरे म्हणजे असतं, तर ते केलेलं आहे. आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर जोड जेवायला घालायचा असतो, तर त्यासाठीच रांगोळी वगैरे काढायची असते, कारण म्हणजे आपले जे वारलेले असतात तर सासू-सासरे ते, तर जोड यासाठीच पाडायचा असतो की त्यांच्या रूपात आपण आपल्या त्या पूर्वजांना जेवण घालायचं आहे. तर त्यासाठीच इथं रांगोळी वगैरे माझी काढायची चालू आहे. आणि जोड म्हणजे माझे भाव आणि भाऊजे, तर त्यांनाच सांगितलेलं आहे जेवायला. पाहुणे आपल्या घरातील सोडून पाहुणे कोणीही चालतात. तर त्यासाठी मम्मी आलीच होती, तर त्या दोघांना पण मग बोलवून घेतलं की जोड म्हणूनच जेवायला या. तर त्यांनाच आता आपण ज्या सासू-सासऱ्यांच्या रूपात आता जेवायला घालायचं आहे, तर त्यांचं पाय धुवून त्यांची पूजा करायची असते. तर तेच करायचं चालू आहे. दोघांचं छान असं पाय धुवायचं, त्यांची पूजा करायची आणि त्यांना सर्व आपण जे केलेलं आहे तर ते आपण जेवायला घालायचं. तर अशा पद्धतीने आमच्याकडे जे असतं श्राद्ध, तर ते अशा पद्धतीनं केलं जातं आणि हे घरगुती करायचं आहे. जर तुम्ही मोठं करणार असाल, तर सुवासिनी वारले असेल तर सुवासिनी, आता माझी सासू आधी वारले तर त्या सुवासिनी होत्या, तर 7 सुवासिनी, 5 सुवासिनी अशा पद्धतीने घालून त्यानंतर मोठं जेवण पण घातलं जातं. खरं आता आम्हाला म्हणजे सासू-सासरे एक्सपायर होऊन तर बरेच वर्ष झालेली आहे, तर त्यामुळे आम्ही घरगुतीच करतो. त्यामुळे अशा पद्धतीने साधे सोपे घरगुती आम्ही अशा पद्धतीने श्राद्ध केलेलं आहे. तर त्यांना आधी जेवायला दिल्यानंतर आम्ही पण लागलं जेवायला बसलो, कारण ज्ञानूची 12 वाजता पॅरेंट्स मीटिंग होती, तर तिकडं पण जायचं होतं, कारण सगळं गोंधळ एका दिवशी. स्त्रीला बरं नव्हतं, तर तिला दवाखान्यात पण घेऊन जायचं होतं आणि तिला मामीसोबतच बसायचं होतं जेवायला. तर इथं मामीसोबत बसले जेवायला. आम्ही दोघांनी नमस्कार केला आणि त्यानंतर त्यांनी जेवायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने आमच्याकडे श्राद्ध वगैरे घातलं जातं. तर त्यांना वाढल्यानंतर आमचं पण जेवायला घेतलं आम्ही, कारण ज्ञानूला पण पॅरेंट्स मीटिंग होती स्कूलमध्ये 12 वाजता आणि स्त्रीला पण ताप आलेला आहे, तर तिला पण दवाखान्यात घेऊन जायचं होतं. तर सर्व एका दिवशीच आलेलं, त्यामुळं त्या गडबड खूप म्हणजे झालेली आणि त्यात सकाळी लवकर उठून स्वयंपाक केल्यामुळे आवरलं पण होतं पटपट आणि मम्मी होतीच मदतीला. त्यानंतर सोनाली पण आली, म्हणजे भाऊजे माझी, तर ती पण आली होती. तर पूर्ण कार्यक्रम आता छान पार पडलेला आहे घरगुतीच. आणि तुम्हाला जर कसा वाटला तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.